आता सेकंड लेसनचा नेक्स्ट पार्ट आपण स्टडी करतोय. आपण स्टडी केलं कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थे म्हणजेच ग्लुकोज, मेद आम्ले आणि अमिनो आम्ले हे आपण स्टडी केलं. पण आपण जे अन्नपदार्थ खातो त्या अन्नपदार्थांमध्ये अजून एक घटक असतो, तो म्हणजे जीवनसत्वे. आता जीवनसत्वे अनेक प्रकारचे आहेत. आपल्या शरीरामध्ये जसं कर्बोदके, स्निग्ध पदार्थे, प्रथिने, पाणी यांची गरज आहे, तसं आपल्या शरीरातील सगळी कार्य व्यवस्थितपणे चालण्यासाठी जीवनसत्वांची सुद्धा गरज आहे. मग आता हे जी जीवनसत्वे आहेत ती कोणती कोणती जीवनसत्वे आहेत, त्याची नावं काय आहेत? तर जीवनसत्वाची नावं आहेत A, B, C, D, E आणि पुढं के. A, B, C, D, E आणि के ही जी जीवनसत्व आहेत ही टोटल 6 जीवनसत्व आहेत. आता ही जी जीवनसत्व आहेत त्यातली काही जीवनसत्व पाण्यात विरघळतात आणि काही जीवनसत्व मेदाम्लांमध्ये विरघळतात. मग बघा, A, D, E आणि के ही जी जीवनसत्व आहे हे मेद म्हणजे तेल, तूप, लोणी यांच्यामध्ये विरघळतात. तर बी आणि सी ही जी जीवनसत्वे आहे ते पाण्यात विरघळतात. म्हणजे ज्याच्यामध्ये बी जीवनसत्व आहे, सी जीवनसत्व लिंबूमध्ये असतं, आंबट फळांमध्ये असतं. मग सी जीवनसत्व पाण्यात विरघळतं, बी जीवनसत्व पाण्यात विरघळतं. पण A, D, E आणि के ही जीवनसत्व पाण्यात विरघळत नाही. ही मेदाम्लांमध्ये म्हणजे साधारणपणे आपण म्हणू तेलामध्ये विरघळतात. ठीक आहे. आता आपण जी पूर्ण क्रेटचं चक्र बघितलं, त्या क्रेटच्या चक्रामध्ये आधी ग्लुकोजचं विघटन होतं, मग ॲसिटिल कोएन्झाईम तयार होतो, मग NADH आणि FADH2 तयार होते. ठीक आहे. मग हे NADH2 आणि FADH2 हे जर आपल्या शरीरात तयार व्हायचे असतील तर आपल्या शरीराला कोणत्या जीवनसत्वाची गरज आहे? बघा, काय नाव आहे? B2 आणि B5. B2 म्हणजे B2 हे त्याचं सिम्बॉल आहे. B2 म्हणजे काय? तर रायबोफ्लेविन. आणि B5 म्हणजे काय? निकोटिनामाइड. ओके. मग आपल्या शरीरामध्ये FADH आणि NADH ही दोन जे रेणू आहेत जे आपल्या शरीरामध्ये ऑक्सिश्वसन क्रियेमध्ये तयार होतात, हे तयार होण्यासाठी सुद्धा जीवनसत्वांची गरज आहे. तर ते कोणते जीवनसत्व आहेत? B2 म्हणजे रायबोफ्लेविन आणि B5 म्हणजे निकोटिनामाइड. 1 मार्काचा प्रश्न आहे. आता बघा, आपल्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण ठरलेलं असतं. आपल्या शरीरामध्ये आपल्या शरीराच्या साधारणते 65 ते 70% पाणी असतं. म्हणजे आपल्या शरीर पेशींनी बनलेले. प्रत्येक पेशीमध्ये सुद्धा त्या पेशीच्या वजनाच्या किती टक्के पाणी असतं? 70% असतं, पाणी असतं. आपलं रक्त जर घेतलं तर रक्त सुद्धा पाण्याने बनलेले आहे. रक्तामध्ये पेशी असतात, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, रक्तबिंबिका. पण आपल्या रक्तामध्ये 90% काय असते? पाणी असते. म्हणून आपल्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण योग्य असणं खूप गरजेचं आहे. जर पाण्याचं प्रमाण बिघडलं तर आपल्या शरीरातल्या ज्या क्रिया आहेत त्या विविध क्रिया सुरळीतपणे पार पडत नाहीत. म्हणून आपल्या शरीरातलं पाणी कमी झालं तर प्रत्येक पेशीचं सुद्धा बिघडतं. म्हणून पाणी सुद्धा आवश्यक आहे. जसं कर्बोदके, स्निग्ध पदार्थे, प्रथिने, जीवनसत्वे ह्या गरजेच्या गोष्टी आहे, तसंच काय, पाणी हे आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. तो आपल्या शरीरात या अन्नपदार्थांबरोबर पाणी सुद्धा गेलं पाहिजे. आता त्याबरोबरच आहे तो म्हणजे तंतुमय पदार्थ. तंतुमय पदार्थ आपल्या शरीराला अत्यंत गरजेचे असतात. जशी सगळी पोषक द्रव्ये शरीरात जातात त्याचबरोबर तंतुमय पदार्थ सुद्धा शरीरामध्ये सगळ्या क्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी गरजेचे असतात. या तंतुमय पदार्थांपासून आपल्याला कुठल्याही प्रकारची ऊर्जा मिळत नाही किंवा पोषण मिळत नाही, परंतु आपल्या अन्नपचनामध्ये हे तंतुमय पदार्थ मदत करतात. म्हणून जे आपण अन्नपदार्थ खातो त्यांचं पचन सहज होण्यासाठी हे तंतुमय पदार्थ काम करतात. न पचलेले अन्न शरीराबाहेर टाकण्यासाठी सुद्धा तंतुमय पदार्थ मदत करतात. मग हे पदार्थ आपल्याला कशातनं मिळतात? तर जे आपण पालेभाज्या, फळं, धान्य जे खातो यांच्यापासून आपल्या शरीरामध्ये काय तयार होतात? तंतुमय पदार्थ तयार होतात. म्हणजे आपल्या शरीरातील सगळ्या क्रिया सुरळीत चालण्यासाठी आपल्या शरीराला कशाची गरज असते? तर बघा, कशाची गरज असते? कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्व, पाणी आणि तंतुमय पदार्थ. टोटल ह्या सगळ्या पदार्थांची आपल्या शरीराला गरज असते. हे पदार्थ आपल्या शरीरात योग्य प्रमाणात असतील तर आपल्या शरीरातील सगळ्या क्रिया व्यवस्थित आणि सुरळीतपणे पाडल्या जातात.
आता आपल्याला ह्या लेसनचा पुढचा भाग स्टडी करायचा आहे, तो म्हणजे पेशी विभाजन. पेशी विभाजन एक आवश्यक जीवन प्रक्रिया. मग पेशी विभाजनाचे आपल्याला ह्याच्यामध्ये सगळी माहिती बघायची आहे. आता पेशी विभाजन हा पेशीचा एक गुणधर्म आहे. पेशीचे अनेक गुणधर्म आहे, त्यातला एक गुणधर्म आहे म्हणजे पेशी विभाजन. म्हणजे एका पेशीपासून दोन पेशी तयार होणे किंवा एका पेशीपासून अनेक पेशी तयार होणे. एका पेशीपासून दुसरी पेशी तयार होणे या गुणधर्मामुळेच काय होतो, नवीन सजीव निर्माण होऊ शकतो किंवा आपल्या शरीराची वाढ होते. आपण लहान असतो तेव्हा आपली उंची कमी असते, जशी जशी आपलं वय वाढतं तशी तशी एक ठराविक एजपर्यंत आपली उंची वाढते, आपल्या शरीराची वाढ होते. मग ह्या गोष्टी होण्यासाठी, शरीराची वाढ होण्यासाठी, शरीराची झीज भरून निघण्यासाठी, एका सजीवापासून नवीन सजीवाची निर्मिती होण्यासाठी कशाची गरज आहे, पेशी विभाजन. पेशीचं विभाजन झालं नाही तर नवीन सजीव निर्माण होऊ शकत नाही, शरीराची वाढ होऊ शकत नाही, शरीराची झीज भरून काढली जाऊ शकत नाही. आता पेशी विभाजनाचे दोन मुख्य प्रकार आहेत बघा. एक आहे सूत्री विभाजन, म्हणजे त्याला मायटॉसिस म्हणतात, आणि एक आहे अर्धगुणसूत्री विभाजन, त्याला मिओसिस असं म्हणतात. पेशी विभाजनाचे दोन प्रकार, सूत्री, अर्धगुणसूत्री. आता सूत्री विभाजन कशामध्ये घडून येते? सूत्री विभाजन घडून येते ते म्हणजे कायिक पेशी आणि मूल पेशी. आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारच्या पेशी असतात, कायिक पेशी, मूल पेशी, जनन पेशी. मग आपल्या शरीरातल्या ज्या कायिक पेशी आणि मूल पेशी आहेत यांच्यामध्ये काय घडून येते, सूत्री विभाजन. तर ज्या जनन पेशी असतात त्या जनन पेशींमध्ये काय घडून येते, अर्धगुणसूत्री विभाजन. मग आता आपल्याला माहिती आहे, आपण जर एक पेशी घेतली तर पेशीच्या मध्यभागी एक केंद्रक असते, त्या केंद्रकामध्ये अजून छोटे छोटे अवयव असतात, त्याला केंद्रकीय असं सुद्धा म्हणतात. आणि पेशीमध्ये अजून खूप सारी अंगकं असतात, पेशीमध्ये तंतुकणिका असते, पेशीमध्ये हरितलवक असतात. अशा पेशीमध्ये अनेक भाग असतात, त्यांना आपण अंगके असं म्हणतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा पेशीचा अवयव म्हणजे पेशीच्या आतमध्ये असलेलं केंद्र. जसं आपल्या शरीराचं कंट्रोल कोण करतो, मेंदू, तसं प्रत्येक पेशीला कंट्रोल करण्यासाठी, प्रत्येक पेशीची कार्य घडून आणण्यासाठी पेशीचं सगळ्यात महत्त्वाचं अंग कोण आहे, केंद्र. एखाद्या पेशीतनं आपण केंद्र काढून घेतला तर ती पेशी मरते, ती पेशी जिवंत राहू शकत नाही. म्हणून पेशीच्या सगळ्या कार्यांवर नियंत्रण ठेवणारा पेशीचा सगळ्यात महत्त्वाचा घटक कुठला आहे, तर तो केंद्रक. पेशीचं विभाजन सुद्धा कोण घडवून आणतं, केंद्रक. केंद्रकामुळेच पेशीचं विभाजन होतं. तर आपल्याला हे दोन प्रकार स्टडी करायचे आहे, सूत्री विभाजन आणि अर्धगुणसूत्री विभाजन. आता आपल्याला पेशीचं विभाजन स्टडी करायचं आहे. तर पेशीमध्ये केंद्रक असतं, केंद्रकामध्ये गुणसूत्र असतात, आणि कुठलीही पेशीचं जेव्हा विभाजन होतं तेव्हा त्याच्यातील गुणसूत्रांची संख्या दुप्पट होते. दुप्पट म्हणजे द्विगुणित होते. म्हणजे पेशीमध्ये गुणसूत्र जर 2n इतकी असतील तर पेशी विभाजनानंतर किती गुणसूत्र तयार होतात, 4n. गुणसूत्र नेहमी जोडीने आढळतात, म्हणून गुणसूत्राला आपण n नाही म्हणत, n चे 2n झाले असं नाही म्हणत. आपण काय म्हणतो, गुणसूत्रांची संख्या जर 2n इतकी असेल तर गुणसूत्र पेशी विभाजनानंतर ती किती होतात, 4n. तर ही डायग्राम आपल्याला 9th स्टँडर्डला पण होती बघा. हा काय आहे, गुणसूत्र दाखवलेला आहे. गुणसूत्र नेहमी जोडीनेच आढळतात. गुणसूत्रांना बाजू असतात, एक बाजू असते p बाजू, एक बाजू असते q बाजू. जिथे गुणसूत्र एकमेकांना जोडले जातात त्याला आपण म्हणतो गुणसूत्र बिंदू. आणि हा जो रेषा धाग्या दोऱ्यासारखा भाग असतो त्याला आपण म्हणतो DNA. हे 9th स्टँडर्डचं आपल्याला परत आहे रिपीट. मग हे गुणसूत्र आहे, गुणसूत्राचे आपण 4 प्रकार बघितले, त्याच्या आकारावरनं आय शेप, जे शेप, व्ही शेप, एल शेप. हे गुणसूत्राचे वेगवेगळ्या आकारानुसार गुणसूत्राचे 4 प्रकार आहेत. ठीक आहे. मग आता ह्या गुणसूत्रांमध्ये गुणसूत्राची नेहमी जोडी असते. ठीक आहे. 2n जेव्हा आपण, त्याचे पण प्रकार आहेत, जेव्हा 2n अवस्था असते तेव्हा गुणसूत्राची जोडी असते. पण जेव्हा जनन पेशी तयार होतात, जनन पेशींमध्ये गुणसूत्राचे एक एक गुणसूत्र सेपरेट होतं. मग त्याच्यामध्ये n अवस्थेमध्ये गुणसूत्र एकच असतं. ते जनन पेशी जेव्हा तयार होतात तेव्हा त्याच्यामध्ये n असं एकच गुणसूत्र असतं. अदरवाईज बाकीच्या सगळ्या अवस्थेमध्ये गुणसूत्र नेहमी जोडीने आढळतात, त्याला आपण 2n असं दाखवतो. मग आता गुणसूत्र विभाजनात आपल्याला पहिलं बघायचंय ते म्हणजे सूत्री विभाजन.
सूत्री विभाजन कोणामध्ये होतं आणि अर्धगुणसूत्री विभाजन कोणामध्ये होतं? सूत्री विभाजन हे कायिक पेशी आणि मूलपेशींमध्ये होतं. अर्धगुणसूत्री विभाजन जनन पेशींमध्ये होतं. तर आता आपल्याला स्टडी करायचंय सूत्री विभाजन. सूत्री विभाजन हे कायिक पेशी आणि मूलपेशी यांच्यामध्ये होतं आणि हे 2 टप्प्यामध्ये घडून येतं. एकाला म्हणतात, पहिल्या सूत्री विभाजनाचा पहिला टप्पा आहे त्याला म्हणतात प्रकल विभाजन. प्रकल म्हणजे केंद्रकाचे विभाजन. प्रत्येक पेशीमध्ये मध्यभागी केंद्रक आहे आणि केंद्रकाभोवती काय असतं? जीवद्रव्य भरलेलं असतं. ठीक आहे. मग पहिलं काय होतं? केंद्रकाचं विभाजन होतं आणि नंतरच बाजूला असलेल्या त्या द्रव्याचं विभाजन होतं. मग केंद्रकाचे विभाजनाला काय शब्द आहे? प्रकल विभाजन. आणि दुसरा टप्पा काय आहे? तर जीवद्रव्याचं विभाजन. तर जीवद्रव्याच्या विभाजनाला काय म्हणतात? परिकल विभाजन. कुठल्याही पेशी सूत्री विभाजन होताना सूत्री विभाजनाचे 2 टप्पे. प्रकल विभाजन म्हणजे केंद्रकाचे विभाजन, परिकल विभाजन म्हणजे केंद्रकाभोवती असलेल्या जीवद्रव्याचे विभाजन. तर आपल्याला पहिला टप्पा स्टडी करायचा आहे. सूत्री विभाजनाचा पहिला टप्पा प्रकल विभाजन. प्रकल विभाजनाचे परत 4 पार्ट आहेत. सूत्री विभाजनाचा मुख्य पहिला पार्ट प्रकल विभाजन. प्रकल विभाजनाचे 4 पार्ट: पूर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था, अंत्यावस्था. हे 4 पार्ट आहे प्रकल विभाजनाचे. परिकल विभाजनाचे आपल्याला काही पार्ट दिलेले नाही. आता प्रकल विभाजन म्हणजे केंद्रकाचं विभाजन होणार. कुठल्याही पेशीमध्ये असलेल्या केंद्रकाचं विभाजन होणार, याला प्रकल विभाजन म्हणतात. त्याचा पहिला टप्पा आहे पूर्वावस्था. आता पूर्वावस्थामध्ये काय असतं? जे गुणसूत्र असतात ते केंद्रकामध्ये असतात आणि ते दोऱ्यासारखे असतात आणि ते खूप नाजूक असतात. जेव्हा पूर्वावस्था चालू होते ते गुणसूत्र जे लांब लांब दोऱ्यासारखे असतात ते आखूड होतात आणि जाड होतात. म्हणजे जो धाग्यासारखा भाग आहे जो खूप लांब आणि पातळ आहे तो काय होतो? आखूड आणि जाड होतो आणि त्याच्या अर्धगुण जोडी सहित तो दिसायला लागतो. म्हणजे मायक्रोस्कोप खाली, डोळ्यांनी नाही. पेशीच्या आतमध्ये जो असलेले गुणसूत्रे आहेत ते मायक्रोस्कोप खाली सुद्धा इवन दिसत नाही. मग जेव्हा ते जाड होतात आणि आखूड होतात मग ते मायक्रोस्कोप खाली दिसायला लागतात, दृश्य व्हायला लागतात. आणि त्यांचं जे तारा केंद्र आहे म्हणजे हा मधला बिंदू तारा केंद्र हे द्विगुणित होतं. म्हणजे हे पण डबल होतं. इथं एकच तारा केंद्र आहे त्याला आपण गुणसूत्र बिंदू असं पण म्हणतो. मग हे काय होतं? द्विगुणित म्हणजे 2 होतात. आणि प्रत्येक तारा केंद्र पेशीच्या 2 विरुद्ध ध्रुवांना जाते. म्हणजे पेशीचे 2 ध्रुव म्हणजे वरचा एक भाग आणि खालचा एक भाग. आधी जे तारा केंद्र असतं ते त्या गुणसूत्राच्या मध्यभागी असतं. पण एका तारा केंद्राचे 2 तारा केंद्र झाले. मग काय होतात? 2 तारा केंद्र झाल्यामुळं एक तारा केंद्र वरच्या टोकाला जातं आणि एक तारा केंद्र खालच्या टोकाला येतं. आणि केंद्रकावरण आणि केंद्रिका नाहीशा व्हायला लागतात. म्हणजे प्रत्येक पेशीमध्ये केंद्रकावरचं आवरण असतं त्याला म्हणतात केंद्रकावरण. आणि केंद्रकामध्ये अजून छोटे 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 गोल गोल भाग असतात त्याला केंद्रिका म्हणतात. मग ह्या पूर्वावस्थेमध्ये हे केंद्रकावरण आणि केंद्रिका नाहीशा होतात आणि एका ताराकेंद्राचे 2 ताराकेंद्र तयार होतात आणि हे 2 ताराकेंद्र 2 वेगवेगळ्या टोकांना जातात. याला म्हणतात पूर्वावस्था. पुढं आहे ती म्हणजे मध्यावस्था, नंतर आहे ती म्हणजे पश्चावस्था आणि नंतर आहे ती म्हणजे अंत्यावस्था. मग मध्यावस्थेमध्ये काय होतं? जे केंद्रकावरण पहिल्या अवस्थेत निघून जायला लागलं होतं ते पूर्णपणे निघून जातं आणि जे गुणसूत्रे आहेत त्यांचं घनीकरणाचं म्हणजे जाड होण्याचं कार्य पूर्ण होतं आणि प्रत्येक गुणसूत्र काय होतं? त्याच्या अर्धगुणसूत्री जोडीसह स्पष्ट दिसायला लागतं. पूर्वावस्थेमध्ये जी क्रिया चालू झाली होती ती क्रिया मध्य अवस्थेत पूर्ण होते. जो गुणसूत्र आधी पातळ होता तो जाड होतो आणि आखूड होतो. ती क्रिया इथे चालू होते, दुसऱ्या अवस्थेत ती पूर्ण होते आणि प्रत्येक गुणसूत्र त्याच्या अर्धगुणसूत्र जोडीसह स्पष्ट दिसायला लागतं. आणि ही सर्व गुणसूत्रे विषुववृत्तीय प्रतलाला समांतर अवस्थेत अरेंज केली जातात. विषुववृत्तीय प्रतल म्हणजे जर आपण पृथ्वी घेतली तर मधून जाणारी जी आडवी रेष त्याला आपण विषुववृत्त म्हणतो. मग हे जे गुणसूत्रे असतात ते काय होतात? तर त्या सर्कलमध्ये त्या पेशीमध्ये आडव्या रेषेप्रमाणे अरेंज केले जातात. म्हणजे तारा केंद्र वर आणि खाली गेलेलं आहे तर हे जे आहेत हे जे गुणसूत्रे आहेत धाग्यांप्रमाणे हे आडव्या आडव्या ओळींप्रमाणे अरेंज व्हायला लागतात. आणि
काय होतात, वरती गेलेले तारा केंद्र आणि मध्ये असलेले गुणसूत्रांचे धागे यांच्यामध्ये काय होतात, पुन्हा असे दोऱ्या दोऱ्यांचे धाग्या धाग्यांचे प्रथिनांचे तुर्कतंतू तयार होतात. म्हणजे वरती तारा केंद्र आहे, खाली तारा केंद्र आहे आणि मध्यभागी आडवे आडवे गुणसूत्रे आहेत. हे तारा केंद्र आणि गुणसूत्रे एकमेकांना प्रथिनांच्या धाग्यांनी जोडले जातात. ही क्रिया कुठे होते, मध्यावस्थेमध्ये होते. ही ती सूत्री विभाजन आपण जे एक्सप्लेन करतोय ना, त्याचे डायग्राम आपल्या लेसनच्या शेवटी दिलेली आहे. कांद्याच्या मुळामधील सूत्री विभाजनातील टप्पे, तिकडं आपल्याला डायग्राम दिलेली नाहीये, डायग्राम शेवटी दिलेली. तिथं पुढच्या पेजवर जे डायग्राम आहेत ते अर्धगुणसूत्रीचे आहे. सूत्री विभाजन आपण ते स्टडी करतोय, त्याच्या डायग्राम शेवटी दिलेली आहे. बघा, ही एक पेशी आहे, हे केंद्रक आहे. तर ह्याच्या त्या अवस्था आहे, पूर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था, अंत्यावस्था. मग हे हा केंद्रक आहे. पूर्वावस्थेमध्ये काय होतं, केंद्रकावरण जातं आणि हे जे मध्ये बघा हे गुणसूत्रे आहेत, हे गुणसूत्रे सेपरेट व्हायला लागतात. सेपरेट व्हायला लागल्यावर प्रत्येक गुणसूत्राला मध्यभागी तारा केंद्र असतं. मग हे जे तारा केंद्र असतं प्रत्येक गुणसूत्राचं, हे वरती जातं आणि खाली जातं. बघा, हे एक वर गेलेला आणि खाली गेलेला. वरती आणि खाली गेलेले हे जे टोक आहेत, हे काय, तारा केंद्र आहे. आणि मध्यभागी जे आहे ते गुणसूत्र आहे. मध्यभागी जे आहे ते गुणसूत्र आहे आणि हे टोकांना जे आहे तारा केंद्र. आणि ह्या तारा केंद्र आणि गुणसूत्र यांच्यामध्ये ह्या ज्या रेषा रेषा दाखवल्यात, हे काय आहे, प्रथिनांचे धागे. ही आहे आपली पूर्वावस्था. याच्यामध्ये केंद्रकाचं आवरण निघतं, गुणसूत्राचं विभाजन व्हायला लागतं, गुणसूत्र जाड व्हायला लागतात आणि याच्यामध्ये तारा केंद्र दोन टोकांना जातं, ध्रुव म्हणजे वर आणि खाली. गुणसूत्र विषुववृत्तीय प्रतलाला म्हणजे आडवे अरेंज होतात आणि त्यांच्यामध्ये ह्या रेषा रेषा दाखवल्यात म्हणजे ह्या काय तयार होतात, प्रथिनांचे धागे. पुढे आपल्याला स्टडी करायचे पश्चावस्था आणि अंत्यावस्था.